नमस्कार. 4 मे 2025ला या वर्षीची नीट एक्झामिनेशन पार पडली. परीक्षा संपता विद्यार्थ्यांमध्ये आणि पालक बंधू भगिनींमध्ये एक प्रकारचं पॅनिक वेव्ह तयार झाली. या वर्षीची NTA नीटच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेली प्रश्नपत्रिका ही थोडं म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप जास्त स्वरूपामध्ये अवघड अशा स्वरूपामध्ये झाली आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचे नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी अटेम्प्ट झालेले असल्या कारणाने किंवा ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे अधिकचं बळ वापरून काही ॲडिशनल क्वेश्चन्स सॉल्व करण्याच्या संदर्भाने प्रयत्न केल्यामुळे झालं असं की जास्तीचे प्रश्न रॉंग गेले अनेक विद्यार्थ्यांचे आणि त्यामुळं मार्क्स कमी झाले. या वर्षीची जी प्रश्नपत्रिका होती ते साधारणपणाने 180 पैकी 180 प्रश्न सोडवण्याची नव्हतीच मुळात. ही प्रश्नपत्रिका सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्याची होती. कदाचित त्याच्यामध्ये 25-27 प्रश्न सुद्धा ड्रॉप झाले असते तरी काय हरकत नाही. एक टेंटेटिव्हली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला एका डिसेंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागणारा विद्यार्थी 620 मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवून सुद्धा ॲक्युरेसी रेट जर त्यानं चांगला मेंटेन केला तर यावर्षी अगदी वन ऑफ द बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जाऊ शकतो अशी ही साधारणपणाने स्थिती आहे. आणि त्यामुळं मला सर्व पालक विद्यार्थी बंधू भगिनींना एकच मेसेज द्यायचा आहे की कृपया घाबरू नका. घाबरण्यासारखी स्थिती नाही आहे. मेडिकल कॉलेजेसमधले प्रवेश हे तुमच्या मार्कांवरती नाहीत होत, ते रँकवरती होतात. ठीक आहे, तुमचे मार्क्स कमी होऊ द्या, त्याला 2 फॅक्टर्स आहेत. एक आहे मार्क्स आणि दुसरा आहे रँक. तुमच्या मार्कांच्या आधारे रँक दिला जाणार आहे. मग सपोज तुमचे मार्क्स मागच्या वर्षी एखाद्या विद्यार्थ्याचे 720 होते, आता आपण पाहिलं जवळपास 60-62-67 विद्यार्थ्यांना काहीतरी मागच्या वर्षी 720 आले. 720 पैकी 720 मार्क आले. परंतु यावर्षी आपण हे लक्षात घ्या, यावर्षी कदाचित संबंध देशभरामध्ये क्वचितच सापडेल आपल्याला कुणीतरी जो बियॉन्ड 700 दिलेला आहे. मोस्टली म्हणजे ती पॉसिबिलिटी 0% आत्ता आज मी तिला तरी कन्सिडर केली जाते की एखाद्या विद्यार्थ्याला 700 मार्क्स मिळतील. आणि म्हणून आपण सर्वांनी हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. साधारणपणे बायोलॉजीमध्ये 4 ते 5 प्रश्न अतिशय ट्रिकी होते. एकतर मूळतः बायोलॉजीचा एंटायर क्वेश्चन पेपर हा लेंदी होता. वेगवेगळ्या टॉपिक्स मधून स्टेटमेंट्स घेण्यात आलेले होते आणि त्या आधारे प्रश्न एक क्वेश्चन बनवण्यात आलेला होता. अतिशय एक्सपर्ट लोकांकडनं हा संपूर्ण क्वेश्चन पेपर, मग तो फिजिक्सचा असू द्या, केमिस्ट्रीचा असू द्या किंवा बायोलॉजीचा असू द्या, या तिन्ही विषयांचे क्वेश्चन पेपर्स बनवण्यात आलेले होते. त्या सेक्शनमध्ये एक्सपर्टीज ज्यांची आहे त्यांच्याकडनं कदाचित हे क्वेश्चन पेपर्स बनवण्यात आलेले होते, कारण खूप मायक्रो लेवलचे अनालिसिस त्याच्यामध्ये आहे. बायोमध्ये साधारणपणाने 5 प्रश्न असं कन्सिडर करा. केमिस्ट्रीमध्ये 5 ते 6 प्रश्न, म्हणजे ह्या 2 विषयांमध्ये मिळून 11 प्रश्न आणि फिजिक्समध्ये जवळपास 12 प्रश्न आहे ना, म्हणजे हे 23 प्रश्न, ॲटमॅक्स 25 प्रश्न एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये असे होते की जे सोडवणं थोडंसं कंपॅरेटिव्हली, हे जे उर्वरित 620 मार्कांची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहे त्याच्या तुलनेनं हे वरचे जे 100 आहेत, साधारणपणाने 100 मार्काचे जे प्रश्न आहेत, म्हणजे 23 ते 25 प्रश्न, कुणाला 23, कुणासाठी ते 23 असतील, कुणासाठी ते 25 प्रश्न असतील, हे सोडवणं हे अवघड आणि जिकिरीचं काम होतं. आणि त्यामुळंच ही प्रश्नपत्रिका आपल्याला टफ वाटते. म्हणून जरी समजा आपले मार्क्स या ठिकाणी जरी कमी झाले तरी एक गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकानं या ठिकाणी लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्याला दिला जाणारा प्रवेश हा मार्क व्हर्सस रँक असा तो आहे. ठीक आहे, मार्क्स कमी आले, रँक अपग्रेड होईल ना आपला, म्हणून घाबरू नका कृपया. यावर्षी साधारणपणाने स्थिती अशी आहे, आपण सर्वांनी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की ओपन कॅटेगरी असेल किंवा EWS कॅटेगरी असेल, SCBC कॅटेगरी असेल
यासारख्या कॅटेगरीमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भानं स्थिती अशी आहे की 450 मार्काच्या आसपास सेमी गव्हर्नमेंटचे प्रवेश आपले निश्चित होऊ शकतात, 450 मार्काच्या आसपास. आणि गव्हर्नमेंट मेडिकलच्या संदर्भानं त्याच्यामध्ये 35 ते 40 मार्काचं ॲडिशन करायचं. 450 मध्ये 35 ते 40 मार्काचं व्हॅल्यू ॲडिशन करा. त्या संदर्भाने साधारणपणाने ओपन कॅटेगरी SC-BC असेल किंवा इवन OBC सुद्धा खूप क्लोज आहे. हे एक टेंटेटिव्ह माझं पर्सनल एवढ्या दिवसाच्या एकूण इंटरप्रिटेशन नंतर, कारण व्हरायटी ऑफ लेवल्सवरती मी विद्यार्थ्यांशी, त्याच्यानंतर शिक्षकांशी, अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या काउन्सिलर्सशी ज्या वेळेला मी संवाद साधतोय त्यावेळेला एक गोष्ट जी साधारणपणाने लक्षामध्ये येते की वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी जे मार्क्स सांगतात, श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी मार्क्स सांगतात किंवा दुसऱ्या काही चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये जे विद्यार्थी मार्क्स सांगतात त्याचा आधार घेतला असता हे जे काउन्सिलर्स, वेगवेगळ्या विद्यार्थी ह्या काउन्सिलर्सकडे ॲडमिशन प्रोसेसशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टींकडे ते जे काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे जे विद्यार्थी जातात त्यांच्याकडनं जो डेटा किंवा त्यांच्याशी संवाद साधल्याच्या नंतर जी गोष्ट समोर येते ती अशी आहे की ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SC-BC, EWS या 3-4 ह्याच्यामध्ये ॲव्हरेजली म्हणजे जर आपल्याला 450 प्लस सेमी गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने आणि 475 प्लस किंवा 480 प्लस गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने जर स्कोर असेल तर असं आपण कन्सिडर करूया की आपण सेफ झोनमध्ये आहोत. ENT-D सुद्धा सिमिलर रेंजमध्येच जात आहे, परंतु VJNT असेल, त्याच्यानंतर ENT-B असेल, ENT-C असेल, यासारख्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या आणखी साधारणपणाने 25 मार्कानं कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशननुसार आणखी कमी होऊ शकतात. SC-STचं जे मेरिट आहे मागच्या वर्षी एक्सेप्शनली वाढ झालेली होती त्याच्यामध्ये, ते पुन्हा मागच्या 3-4 वर्षापूर्वीचं जे डाऊन मेरिट होतं तेच यावर्षी SC आणि STच्या अनुषंगाने पाहायला मिळू शकतं. त्यातल्या त्यात SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो गव्हर्नमेंटचा टेंटेटिव्हली 400 मार्काच्या आसपास, 10-5 मार्क कमी किंवा जास्त, किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये 375-380च्या रेंजमध्ये, आणि ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो सेमी गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने जवळपास 280-285 मार्काच्या पुढून म्हणजे हे विद्यार्थी आपले म्हणजे आपले नंबर्स किंवा आपले प्रवेश हे MBBS कोर्सेसला होऊ शकतात, हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्या. मग हा जो सिनारिओ तयार होतोय आपण सर्वांनी लक्षात घ्या. हा जो मी संवाद आपल्याशी साधतोय याला मी जाणीवपूर्वक वेळ केलेला आहे, याच्यासाठी खूप वेळ घेतलेला आहे. याचं कारण असं की मी अनेकविध लोकांशी बोललोय, शिक्षकांशी संवाद साधलाय, काउन्सिलरशी संवाद साधलाय, विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय, वेगवेगळ्या आन्सर कीज आहेत, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सने डिक्लेअर केलेले आन्सर कीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणाने 2 प्रश्नांपासून ते 6 प्रश्नांपर्यंतचं व्हेरिएशन आहे. 2 ते 6 प्रश्नांचं आन्सर की चेंज आहे. मग एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये जर चेंजेस असतील तर एक्झॅक्टली आत्ताच्या मितीला, म्हणजे पूर्वी जसं आपण 5 मार्क प्लस ऑर मायनस किंवा 10 मार्क प्लस ऑर मायनस हे जे प्रेडिक्शन असायचं तेवढं एक्झॅक्ट प्रेडिक्शन आत्ता देणं थोडंसं कठीण आहे. हे जे कट ऑफ्स आपण सांगितलेले आहेत तिथं 15-1 मार्काच्या रेफरन्स रेंजमध्ये आपल्याला राहावं लागणार आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. म्हणून विद्यार्थी असतील, पालक असतील, ठीक आहे मार्क्स कमी असतील, आपला रँक फॅब्युलस आणि आउटस्टँडिंग असणार आहे. सुरुवातीला ऑल इंडिया कोट्यातले ॲडमिशन्स होतील. इवन तुम्हाला AIR आल्याच्या नंतर सुद्धा टेंटेटिव्ह आयडिया आपला मेडिकलला नंबर लागणार आहे किंवा नाही याची येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला SMLची वाट पाहावी लागेल अशातला भाग नाही. एक्झॅक्ट कट ऑफसाठी SMLची वाट पाहावी लागेल. बट टेंटेटिव्ह रेंज, ऑल इंडिया रँक काय आलेला आहे, AIR काय आलेला आहे, CRL काय आलेला आहे, कॉमन रँक लिस्ट मधला आपला नंबर किती आलेला आहे, CRL कॉमन रँक लिस्ट नंबर असतो त्याच्यामध्ये एक, तो किती आहे याच्यावरनं सुद्धा आपल्याला प्रेडिक्ट करता येऊ शकतं. आणि ते जर पाहिलं असता देशभरातल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सनी त्यांचे जे रिव्ह्यूज आणि ॲनालिसिस देत आहेत
मी मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये सातत्यानं या सगळ्या मंडळींशी बोलल्याच्या नंतर एका कन्क्लुजनशी ज्या वेळेला आलोय, तिथं असं आहे की या वर्षीचं मेरिट मागच्या 6 ते 7 वर्षामधलं कदाचित डाऊन मेरिट असेल, ही स्थिती आहे. त्यामुळं कृपया आपण सर्वांनी अतिशय शांत चित्तानं, म्हणजे अनेक विद्यार्थी आताही स्कोअर चेक करायला तयार नाहीत. त्यांना विचारलं, सर आम्ही चेकच केलं नाही, भीती वाटते. घाबरू नका कृपया. आणि ह्या स्कोअर नंतर मग परत BAMS आहे, BDS आहे, हेही आपण लक्षात घ्या. अनेकविध वाटा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना मग कॉम्प्रोमाइज करायचंच नाहीये, सुप्रीम ड्रीम आहे, MBBS इज MBBS, हेच एकटं ड्रीम घेऊन पुढं जायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी ऑब्व्हियसली मग त्यांच्यासाठी रिपीटर्सचा ऑप्शन आहे. श्री विद्या आराधना अकॅडमी मागच्या 4 वर्षामध्ये अतिशय फॅब्युलस काम करत आलेली आहे. सिलेबस असेल, कम्प्लिशन असेल, डिफिकल्टी लेवल असेल, प्रश्नपत्रिका असतील, त्याचं प्रारूप असेल, असाइनमेंट्स असतील, डाऊट सॉल्व्हिंग असेल, या सगळ्याच पातळीवरती खूप चांगलं काम श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये होतं. आणि त्याच माध्यमातून उत्कृष्ट मधले उत्कृष्ट रिझल्ट मागच्या 4 वर्षामध्ये आपण प्रोड्यूस करतोय. याही वर्षी त्याच्याही पेक्षा अधिक चांगला रिझल्ट या अकॅडमीमधनं निघणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी हे लक्षात घ्या, श्री विद्या आराधना अकॅडमी कुड बी द अल्टिमेट चॉईस टू अकम्प्लिश युअर ड्रीम. श्री विद्या आराधना अकॅडमीमधली नीट ॲज वेल ॲज JEE या दोन्हीही स्वरूपामध्ये, नीट असेल किंवा JEE असेल, याच्या ज्या रिपीटर्स बॅचेस आहेत त्या साधारणपणाने 2 जूनपासून सुरुवात होत आहेत. विद्या आराधना अकॅडमी मधल्या रिपीटर बॅचच्या प्रवेशासाठी कुठलीही स्कॉलरशिप परीक्षा तुम्हाला देण्याची गरज नाही. तुमचा जो नीट अथवा JEE मधला स्कोर आहे त्याच्याच आधारे तुम्हाला इथल्या फीसमध्ये स्कॉलरशिप दिली जाणार आहे. रिझल्ट लागल्याच्या नंतर नीटचा, JEEचा तर ऑलरेडी लागलेलाच आहे, परंतु नीटचा रिझल्ट लागल्याच्या नंतर प्रामुख्यानं आपण ते डिसाईड करणार आहोत त्याचं स्कॉलरशिप काय असेल. तोपर्यंत आपण प्रवेश घ्यायचा. 2 जूनपासनं आपली बॅच सुरुवात होणार आहे. आणि आतापर्यंत ज्या पद्धतीनं आपण काम करत आलेलो आहात त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा झालेल्या चेंजेसचा एकूण आढावा घेऊन आम्ही आणखीही अपग्रेड होऊन, अपडेट होऊन, आणखी चांगल्यात चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन हे या महाराष्ट्राला, देशाला आणि लातूरला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.